आज आहे माझ्यासाठी स्पेशल डे। आज आहे माझा वाढदिवस। तर आज मला झालेले आहेत 22 वर्ष कंप्लीट आणि आजपासून 23वा वर्ष चालू। आणि ह्या नवीन वर्षामध्ये मी आता स्टार्टिंग करणार आहे। तर मी स्टार्टिंगला आता बाप्पाचं दर्शन घेणार आहे, जाणार आहे सिद्धिविनायक मंदिर दादर। तर चला नवीन दिवसाची सुरुवात आपण बाप्पापासून करूया। आता मी निघालो आहे घरामधून, आता हे गल्लीत। आता आपण जाऊया। आपल्याला पहिलं जायचं आहे स्टेशनला आणि तिथून आपण मग जाऊया दादरवरून आपण चालत जाणार आहोत सिद्धिविनायक मंदिर। तर आता मी आहे मुलुंड आपला विठ्ठलनगर, तिथून मी आता चालत जातो आहे स्टेशनला। आमच्या इथून 15 मिनिटाचा रस्ता आहे स्टेशनपर्यंत। तर मी लगेच आता पोहोचेन। फायनली पोचलेलो आहे मी आता मुलुंड स्टेशनला। आणि पाहू शकता ही रिक्षांची किती गर्दी आहे इकडं, बाहेरच खूप रिक्षा असतात। आणि आता मी जातो आहे, हा आहे मुलुंड स्टेशन आमचा। पाहू शकता तिकीट काढलेली आहे, 10 रुपयाची सिंगल काढले। आणि आता मी इथून जातो आहे स्लाईडच्या ह्याच्यातून वरती। आता पाहूया, आज रविवार आहे तर गर्दी असेल। आज रविवार आहे तर मेगा ब्लॉक पण आहे संडेचा। आपली आता ट्रेन आली आहे, 15-20 मिनिटाचा हा वेट करून आता आलेली आहे। आपण ह्याच्यातून जाणार आहोत दादर। ही बघू शकता आता मुलुंडलाच चढलो आहे आणि आता ही बघा एवढी गर्दी आहे, तर दादरपर्यंत खूप असणार। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता मी उतरलो आहे दादर स्टेशनला आणि आता आपण वरती जाणार आहोत मेन ब्रिजवरती, मोठा ब्रिज। आणि तिथून आपण वेस्ट साईडला जाणार आहोत, दादर वेस्ट। आणि ही बघू शकता ब्रिजवरती एवढी गर्दी आहे दादरच्या। आता मी पोहोचलो आहे दादरला। आता इथून आम्ही जाणार आहोत सिद्धिविनायक मंदिर। ही मगाशी मी ॲड पाहत होतो आपल्या ट्रेनच्या टी व्हीवरती, सुविधा दादर म्हणून। तर ते आपल्याला आता दुकान दिसलेलं आहे, त्यांचं शॉप दिसलेलं आहे दादरमध्ये। 10 मिनटात चालून आता मी आता चहा पियाला बसलो आहे आणि 2 कप घेतलेले आहेत कटिंग। आता आपण चहा पिऊन निघणार आहोत आता पुढे चालायला। थोडाच अंतर आहे दादरपासून सिद्धिविनायक मंदिरपर्यंत। बरोबर जातो का आपण? जात असताना मला हनुमंताचं मंदिर दिसलं आहे आणि आता आपण मारुती रायाचं आपण दर्शन घेणार आहोत आतमध्ये जाऊन। हे पाहू शकता मित्रांनो, सुंदर असा हा मंदिर आहे मारुतीचा। आपण आता मारुती रायाचं पहिलं दर्शन घेऊया। ही बघा माझ्या मागून येते मर्सिडीज, सर्वांची फेवरेट मर्सिडीज कार। आपली रेंज रोवर दिसली पाहिजे, माझी मित्रांनो खूप फेवरेट आहे रेंज रोवर। आणि मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे सिद्धिविनायक मंदिर। हे बघू शकता मी 3 फुलं घेतलेले आहेत असे मांडलेले। आणि आता आतमध्ये चाललो आहे। आतमध्ये एंटर करताच आपल्याला भरपूर दुकानं पाहायला भेटतात प्रसादाची, अजून थाली जे असतात त्यांचे ते सर्व आपल्याला पाहायला भेटतात। आणि तुम्ही याल तर मित्रांनो त्या ठिकाणी काही ठिकाणी असे चप्पल ठेवायसाठी असे फसवणूक करतात, तर तिथं तुम्ही न थांबता आपल्याला तिथे ठेवलेले आहेत चपला ठेवायसाठी जागा आहे, सर्व आहेत। प्रसादाची पण हे आहे, चांगली दुकान आहे आतमध्ये, तिथून तुम्ही प्रसाद आपण घरी घेऊन जाऊ शकतो या ठिकाणावर। ही आता फुलं आपण बाप्पासमोर अर्पण करणार आहोत। गर्दी कमी असल्यामुळे आपल्याला लवकर दर्शन भेटणार आहे। आणि आता मी लगेच पण आतमध्ये झालं, आता 5 मिनिटामध्ये आतमध्ये आलो मी। आणि आता फायनली आपल्याला दर्शन भेटलं आहे। अजून आपल्याला थोडं पुढं जायचं आहे, आपल्याला बाप्पाचं दर्शन भेटणार। ते मोबाईल नो अलाउड आहे, तर सेफ मोबाईल ठेवा। इथून टी व्हीवरती आपल्याला लाईव्ह दर्शन पाहायला भेटतं बाहेर।
बाप्पाचं. आता मी आलो मुखदर्शनच्या लाईनीमध्ये. आता मी इथून हे दाखवतो आहे तुम्हाला बाप्पाचं. ह्या साईडून 2 लाईन आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी. आज पहिल्यांदा खूप कमी गर्दी पाहायला भेटते त्या मंदिरामध्ये आणि सेफ असं आपल्याला दर्शन पण भेटलं बाप्पाचं. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्त सबस्क्राईब करा. बाप्पालाच आपल्याला लाईक यायला पाहिजे आणि सबस्क्राईब पण जास्त व्हायला पाहिजे. आपल्याला दर्शन घेताना व्हिडिओ करून देत नाही, तर आपण मुखदर्शनच्या लाईनीमधून व्हिडिओ करू शकतो. आता मुखदर्शनच्या लाईनीमध्ये आहे. मुखदर्शनच्या लाईनीमधून आपल्याला नंतरला बाजूलाच हनुमंताचं पण मंदिर दर्शन घेऊन मी आता बाहेर आलो आहे मंदिराच्या. मला पाहायचं आहे बाहेरून आपल्याला मंदिराचा वरचा कलश आपल्याला पाहायचा आहे. तर आपल्याला मागच्या साईडून जायचं आहे कलश पाहायला. आणि हे पाहू शकता मंदिराचा मागचा कलश. पुढच्या साईडून आपल्याला पाहायला भेटत नाही, मागच्या साईडून आपण पाहू शकतो. आपण सर्च मारतो तेव्हा आपल्याला गणपतीचा हा मंदिर आपण पाहतो. असं आहे सिद्धिविनायक मंदिर. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.